समाजकारणात आणि राजकारणात जेव्हा कार्यकर्ते किंवा कुठलाही व्यक्ती संपर्क करतो, त्याच्या संपर्कात राहणं हा गुन्हा म्हणून पाहिला जाऊ शकत नाही. राहिला प्रश्न मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्याबद्दल, तर मला असं वाटत नाही की अशा प्रकारची हिंमत किंवा अशा प्रकारची कल्पना महाराष्ट्रामध्ये कुणाच्या डोक्यात येऊ शकते. गेली 15 वर्ष मी धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आणि यांचा सहकारी म्हणून काम करतो. तर धनंजय मुंडे यांच्या दूर-दूरपर्यंत कल्पनेत अशा प्रकारचा हत्येचा कट करणे किंवा कुणाच्या माध्यमातून असा प्रयत्न करणे, असा विचार त्यांच्या डोक्यात येऊ शकत नाही. दुसरे एक एक निरीक्षण मला मांडायचं असं आहे, हां. या ठिकाणी अत्यंत संवेदनशील प्रश्नावर आम्ही चर्चा करत असताना स्वतःला अभ्यासक म्हणून घेणारे योगेश केदार, धनंजय मुंडे यांच्याबद्दल थेट बलात्कारी असा शब्द उल्लेख करतात. मी या ठिकाणी कोट करतो आणि विलासजी बडे सर, मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला हा प्रश्न मांडू इच्छितो की हे स्वतःला अभ्यासक म्हणणारी माणसं कुठल्या पुराव्यानिशी किंवा कुठल्या न्यायाधीशाच्या खुर्चीमध्ये बसवून कुठल्या तरी त्यांच्या एका त्यांच्या 25 वर्ष स्वतःच्या समाज मिसेस काम करणाऱ्या बलात्कारी धनंजय म्हणून मुंडे यांना बलात्कारी म्हटले. त्यांच्या स्वतःच्या हा काय प्रकार आहे? स्वतःच्या मिसेसनी बलात्कारी म्हणून याच्यावर सुद्धा त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. स्वतःला अभ्यासक म्हणतात आणि एका सन्मान्य संवैधानिक पदावर असणाऱ्या माणसाला बलात्कारी असे उल्लेख करतात आणि आम्ही याच्यावर चर्चा करत नाही. कशा प्रकारचा महाराष्ट्र आम्हाला उभा करायचा आहे? आजही मी संवेदनशीलपणे प्रश्न मांडतो की मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल जर कोणी हत्येचा करत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो, पक्ष म्हणून निषेध करतो. आणि धनंजय मुंडे साहेबांनी काल स्पष्ट सांगितलं की नार्को टेस्ट करा, आमची ब्रेन मॅपिंग करा आणि सीबीआय चौकशी करा. कर नाही त्याला डर कशाला? आम्ही जाहीरपणे कुठलीही कबुली करतो. आणि राहिला प्रश्न योगेश दोन योगेश केदार, थांबा आरोपी थांबा, त्यांचं म्हणणं ऐकू द्या. मी तुमचं ऐकलंय, तुमचं दोन ऐकलंय, त्यांचं आरोपी ऐकू द्या. सर, दोन जे आरोपी आहेत ते आरोपी रोजच्या दादांच्या बैठकीतले आहेत. विधानसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून मी दादांच्या समोर उमेदवारी मागायला गेलो तर दादांना सुद्धा मी जाऊन बघितलं की कोण लोक आहेत जे आरोपी आहेत, की रोज किचन कॅबिन मध्ये असणारे, किचन गॉसिप मध्ये असणारे लोक आहेत. तो गरड, तो अमोल खुणे, हे त्यांच्या संपर्कातील लोक आहेत. जर इतक्या जवळची लोक खुनासारख्या कटाच्या संदर्भात खुलासा करत असतील तर हे अतिशय अधिक गंभीर आहे. मराठा समाजाने आणि मराठा बांधवांनी सुद्धा की धनंजय दादांच्या माणसं. आणि मला आणखी माझं संपलेलं नाहीये योगेश केदार साहेब, मला 1 मिनिट द्या. हे बोला, बघा, बोला. आमच्याकडे इतिहास आहे. आनंदीबाईने जेव्हा धचा म केला, राघोबा दादानी फक्त धरावे केलं होतं. ते ध पुसून त्याच्यावर दौलत टाकून जेव्हा म केलं, इथं एक पेशवा मेला धचा म करून. आम्ही कुठल्या तरी किचन गॉसिपच्या चर्चेचा अनुबंध घेऊन त्याचा अन्वयार्थ काढून थेट खुनाचा काशी चर्चा करणार असून तर हे महाराष्ट्राला एक चुकीची परंपरेकडे घेऊन जाणार आहे. ठीक आहे, आम्हाला याच्यावर सुद्धा मला केलं मला पाहिजे. विनोद पोखरकर यांना विचारायचंय हाच मुद्दा घेऊन.